संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खून प्रकरण असते। ते प्रकरण म्हणजे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख। संतोष देशमुख हे गेले 15 वर्षापासून त्या मसाजो गावावरती काम करत होते। तर याचा संपूर्ण खून कसा झाला, या खुनाचा घटनाक्रम काय होता, नंतर खुनाचं नेमकं कारण काय होतं, याचा संपूर्ण घटनाक्रम बीडचे आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला देताना एक संपूर्ण घटनाक्रम कसा खून झाला, काय झाला याची माहिती दिली। ती माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार, मी संभाजी आणि संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर तसं पाहायला गेलं तर संतोष देशमुख हे गेले 15 वर्ष झालं त्या मसाजो गावामध्ये सरपंच म्हणून काम पाहत होते। तर त्यांचा सरपंचाचा एक प्रभाव इतका होता की त्यांच्या गावामध्ये जवळजवळ त्यांनी 91 बक्षिसं त्या ग्रामपंचायतीला मिळवून दिले होते। त्यामुळे ते सलग 15 वर्ष त्या ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून निवडून येत होते। तर त्यांच्या गावामध्ये ही गावाची डेव्हलपमेंट व्हावी म्हणून आवादा या कंपनीचा पवन चक्कीचा प्रकल्प त्यांच्या गावामध्ये आला होता आणि त्या गावामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये पवन चक्की उभारण्याचं काम होतं आणि जे पवन चक्कीचं साहित्य ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये एक छोटंसं एक गोडाऊन तिथं तयार करण्यात आलं होतं आणि त्या गोडाऊन राखण्यासाठी काही गावातीलच तरुण तिथे काम करत होते। तर गावातील तरुण काम करत असताना तर या ह्याच्यामध्ये जे सुदर्शन घुले आहेत मुख्य आरोपी, नंतर प्रतीक घुले आहेत, हे तिथे ह्याच्यामध्ये जे सुदर्शन घुले आहेत, प्रतीक घुले आहेत, हे खंडणी मागण्यासाठी ते तिथे गेले होते। नंतर ते जो मसाजो गावामधला तरुण काम करत होता सिक्युरिटी म्हणून, त्यांना ते तिथे थोडी त्यांच्याशी बाचाबाची झाली। नंतर मग बाचाबाची झाल्यानंतर त्याला थोडीशी मारहाण सुद्धा करण्यात आली आणि ही बातमी संपूर्ण मसाजो गावामध्ये संपजली आणि ही बातमी त्यांच्या मुळात त्या सरपंचाला समजली आणि तो जो मूळ तरुण होता तो एक दलित समाजामधला होता। तर दलित समाजामधला एक दलित समाजाचा तरुणाला मारहाण होत आहे याची की म्हणून तो संतोष देशमुख तो तिथे गेला। तिथे गेल्यानंतर त्यांचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण जे समोरचे व्यक्ती होते ते वेगळ्याच एका देशामध्ये होते। तर त्याचा तुकामध्ये येतो म्हणून संतोष देशमुखला सुद्धा थोडीशी मारहाण करते। ह्याच्यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली आणि संतोष देशमुखांचे पाठीमागे सुद्धा एक 15-20 लोक होते। यांनी जे सुदर्शन घुले असतील, नंतर प्रतीक घुले असतील आणि अन्य त्याचे सहकारी असतील, यांना थोडीशी मारहाण करण्यात आली आणि त्याचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला आणि व्हिडिओ तयार करण्यात आला तर काही लोकांनी त्याचा स्टेटस बनवून व्हॉट्सअपवर ठेवण्यात आला होता आणि त्याचाच राग मनात धरून तो म्हणजे काय ते थोडी लोक होते ते सुदर्शन घुले ते थोडी गुंड प्रवृत्तीची होती। तर आपल्याला मारहाण करण्यात आली आणि आपला अपमान झाला असं म्हणून जे आपली एक दहशत होती केज तालुक्यावरती ती कमी झाली म्हणून याचा राग मनात धरून करून संतोष देशमुख यांना केजमधून ते केज टोल नाका पास करण्यात होते। तेवढ्यात त्यांचे सोबत भाव सुद्धा होते। भाव असल्यानंतर ते त्याच्यावरती जे सुदर्शन घुले असतील, प्रतीक घुले, एक काळ्या कलरची स्कॉर्पिओ धरून म्हणजे तग धरूनच तिथे थांबलेले होते आणि ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख ते तिथे आले तेवढ्यात त्यांना धरण्यात आलं। त्यांच्या गाडीवरती गाडी सुद्धा फोडण्यात आली। नंतर लगेच त्यांचे भाव पोलीस स्टेशनला गेले। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जो PI होता तिथं त्यांनी कंप्लेंट देण्याचा प्रयत्न केला, पण ते तिथे पोलीस सुद्धा उपस्थित नव्हते। जवळजवळ 40 मिनिटांनी तिथे पोलीस आले। पोलीस आल्यानंतर त्यांना कंप्लेंट घेण्यासाठी जवळजवळ 3 तास लागला। नंतर त्यांचा जो संतोष देशमुख यांचा सक्का भाऊ सुद्धा तिथे आला। त्यांनी जो मूळ आरोप आहेत त्यांचा म्होरक्या तुषार साठे जे अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होते, तर यांनी सुद्धा त्यांना जवळजवळ 39 कॉल केले म्हणून त्यांनी धनंजय देशमुख यांनी सुद्धा वृत्तवाहिन्यांना माहिती देताना सांगितलं। तर यांनी सुद्धा एक कॉल सुद्धा उचललेला नाही। फक्त एक कॉल रिसिव्ह झाला की फक्त मला एवढं सांगण्यात आलं की तुमच्या भावाला सोडून देण्यात येतो, पण त्यांना असं समजलं नाही की त्याची बॉडी तिथं टाकून देण्यात येणार नाही। नंतर त्यांना त्यांच्याच 5 किलोमीटरच्या अंतरावरती त्यांना तिथं बॉडी मिळाली आणि हीच बातमी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये समजली। बीड जिल्ह्यामध्ये समजल्यानंतर जो सरपंच देशमुख यांच्यावरती प्रेम करणारे गावातील लोक होते यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बंद पाळण्यात आला। नंतर तिथे आंदोलन सुद्धा करण्यात आलं। त्या आंदोलनाला मराठा समाजाचे जे आंदोलक म्हणून काम पाहतात मनोज जरांगे यांनी सुद्धा भेट दिली आणि ह्या खुनाचे जे मूळ आरोप आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी म्हणून त्यांनी SIT नेमावी। नंतर हा गुन्हा जो खून झालेला आहे हा फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन लवकर तडा होऊन ह्याला जन्मठेप किंवा फाशी शिक्षा व्हावी
अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली. नंतर बीडचे खासदार बजरंगप्पा सोनवणे यांनी सुद्धा SIT नेमून या जे इतकं त्यांना मारण्यात आलं होतं की अविद्रप्रमाणे एखाद्या जवळजवळ कुठल्या दहशतवाद्यांनाही मारण्यात येत नाही, म्हणजे त्यांना असं मारहाण करण्यात येत नाही, अशा प्रकारे त्यांना देशमुख यांना मारण्यात इतका राग धरून त्यांना जवळजवळ त्यांच्या डोळ्याला म्हणजे जे लायटर असतो ना सिगरेट ओढण्याचा, त्या ह्याने जाळण्यात आलं होतं त्यांचे डोळे सुद्धा. नंतर सळे असेल, नंतर लाकडाने असेल, अशी इंच ना इंच असा शरीरात म्हणजे जो सोशल मीडियावरती त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. तर पाठीवरती इंच ना इंच जागा पूर्ण आणि चाकूने त्याच्यावरती वार करण्यात आले होते. इतकं बेहारपणे मारहाण करण्यात आली होती की नंतर मेल्यानंतर सुद्धा मरायच्या अगोदर संतोष देशमुख पाणी मागत होता, पाणी सुद्धा त्यांना देण्यात आलं नाही. तर त्यांचे आज पोलीस तपासामध्ये समोर आलेला आहे की आम्ही सुद्धा त्यांना जो आमचा अपमान झालाय त्यांना सुद्धा त्यांचा विवस्त्र करून त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती व्हायरल करावं आणि एक दहशत तालुक्यावरती अनेकदा निर्माण व्हावी म्हणून आम्ही त्यांचा खून केला, असं म्हणून त्यांनी आज पोलीस तपासामध्ये सांगितलेलं आहे. तर तसं पाहायला गेलं तर आज ह्याच्यामध्ये हिवाळी अधिवेशन होते. हिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मागणी केली की जे अजून 8 ते 10 दिवस झालं पण त्या जे मूळ आरोप आहेत ते अजून सापडले नाहीत, त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई का होत नाही असा प्रतिसवाल अंबादास दानवे यांनी केला. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद देताना म्हणला, तो गुन्हेगार कोण का असेना, तो जवळचा असेल, राजकीय संबंध असेल, यांचा कोणी न करता त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असे उत्तर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तर दुसरं पाहायला गेलं तर जो तुषार चाटे आहे, तुषार चाटेचा माऊस भाऊ हा वाल्मिक कराड आहे. याचं कनेक्शन वाल्मिक कराड यांनी तुषार चाटे यांना जे आवादा कंपनी यांच्याकडे 200 कोटीची मागणी करण्यासाठी म्हणजे खंडणी मागण्यासाठी त्यांनी लावली होती, फोन लावला होता आणि त्याची कंप्लेंट जे त्याच्यामध्ये संतोष शिंदे म्हणून काम करतात यांनी ह्याच्या अगोदरच दिले होते आणि त्याच कंप्लेंटमध्ये ज्यांची नावे तेच जो आज सरपंच देशमुख यांचा खून झाला याच्यामध्ये देशमुख, त्यामुळं वाल्मिक कराड यांचा संबंध या खुनाच्या प्रकरणामध्ये असं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट झालेला आहे. आणि जे वाल्मिक कराड आहेत ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत म्हणून, आणि आज धनंजय मुंडे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की वाल्मिक कराड हे माझे जवळचे आहेत तर का आहेत, तर पण त्यांचा संबंध आहे का ते पोलीस तपासासमोर येईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आणि अजून एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो व्हिडिओ म्हणजे पंकजदादा यांनी भरसभेत सांगितलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड हे असे व्यक्ती आहेत की वाल्मिक कराडाशिवाय धनंजय मुंडे यांचं बीड जिल्ह्यामधलं पाणी हलत नाही, अशी वक्तव्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पसरतोय. तर या ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई होईल म्हणून आज मासाजो गावाला रोहित पवार यांनी सुद्धा भेट दिली. भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितले की SIT चौकशी होऊन काहीच उपयोग होत नाही. याच्या अगोदर जे कोकणामध्ये एक पत्रकार बांधवाचा खून झाला होता याच्यावर सुद्धा SIT नेमण्यात आली होती, पण त्याचं जवळजवळ 2 वर्ष झाली. याच्या खुनाचं काय झालं हे सुद्धा स्पष्ट झालेलं नाही. नंतर पद्मभूषण पुरस्कार सोहळा भरवण्यात आला होता, तिथे सुद्धा काही घटना घडल्या होत्या, तिथे सुद्धा एक SIT नेमण्यात आली होती, तिथे सुद्धा SITतून काहीच सिद्ध झालं नाही. नंतर त्याच बीड जिल्ह्यामध्ये दंगल घडण्यात आली होती, तिथे सुद्धा SIT नेमण्यात आली होती, त्या SITतून कोणतंही कारण स्पष्ट झालं नाही. तर या जे खून प्रकरण आहे त्याच्यावरती एक निष्कलंक असा अधिकारी IAS अधिकारी त्याच्यावरती नेमा आणि त्याची निष्पातपणे ते चौकशी करा आणि जे काही आरोप आहेत त्यांना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा द्या अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे गेली. नंतर जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा गंभीर आरोप धनंजय मुंडेवरती केलेले आहेत. तर जो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचे निकटवर्ती आहेत आणि वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे असा आरोप त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडावरती केलेला आहे. तर पोलीस तपासात हे सुद्धा वाल्मिक कराड सुद्धा आज सध्या ह्याच्या बीडमध्ये नाहीत, ते सुद्धा बाहेर आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, याची संपूर्ण माहिती काय झालं असेल या कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.